श्री दत्त सेवा मंडळ आयोजित सार्वजनिक श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चालू होता आहे आणि रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले जात आहे। श्री दत्त सेवा मंडळाच्या वतीने या रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले। जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे। पाटबंधारे वसाहत या ठिकाणी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आणि या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम, त्याचप्रमाणे कीर्तनाचा कार्यक्रम आणि दत्त जयंती सोहळ्याच्या निमित्ताने गाव प्रदक्षिणा पालखी सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे। आणि आज दिवसभरामध्ये कीर्तन, हरिनाम कीर्तन, त्याचप्रमाणे भजन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला जात आहे। या ठिकाणी सर्व पाटबंधारे विभागाचे अधिकारी, त्याचप्रमाणे कर्मचारी, या सर्व ग्रामस्थांच्या वतीने दत्त मंदिर या ठिकाणी दत्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न होत आहे। या ठिकाणी चला जाऊया। 4 वाजता कीर्तन सांग, 4 ते 6 रामकृष्ण हरी। काय त्रास नाही होत? नाही काहीच नाही। 2 बाटल्या देणार। रामकृष्ण हरी। काय वाटतंय रक्तदान करताना? रक्तदान केलेलं चांगलं असतं, डबल रक्त वाढतं माणसाचं। रामकृष्ण हरी। मित्रांनो, आज या केडगाव रेल्वे स्टेशन या भागामध्ये पाटबंधारे विभाग वसाहत या ठिकाणी दत्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी रक्तदान हे मोठ्या प्रमाणात केलं जात आहे। या भव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। या ठिकाणी नाव नोंदणी केलं जात आहे आणि आपल्याकडून काय सर्टिफिकेट वगैरे काय देणार आहात का तुम्ही? काय कुणाला रक्तदान वगैरे लागलं तर? रक्तदान वगैरे लागल्यानंतर सर्वांना मोफतमध्ये रक्त भेटले जाते। तुमच्या शाखेचं काय नाव आहे? होम ब्लड सेंटर शिरूर। जर समजा कोणी तुम्हाला बोलवलं या असा कार्यक्रम घेण्यासाठी, तुम्ही जाता का? हो नक्की सर।